सांगलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। लव्ह मॅरेजचे गुलाबी दिवस संपले आणि कॉलेजला जाणाऱ्या बायकोवर नवऱ्यानंच केला चाकूने हल्ला। घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सांगलीतून ही धक्कादायक बातमी समोर येतेय। सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर भागामध्ये एका महाविद्यालयीन युवतीवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। युवतीच्या पतीनंच तिच्यावरती चाकूने हल्ला केला। यावेळी हातावरती वार केल्याची माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच या दोघांचा प्रेमविवाह झाला होता। या हल्ल्यामध्ये युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। कॉलेजला जात असताना तिच्यावरती हा हल्ला झालाय अशी माहिती देखील समोर येते। युवतीच्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे। युवतीच्या पतीने तिच्यावरती का हल्ला केला याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये। मात्र या घटनेत तिचा पती हा पसार झालेला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। प्रांजल काळे असं चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे। ती सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयात शिकते। तिच्यावर तिच्या नवऱ्यानंच आज सकाळी महाविद्यालयासमोर चाकूने हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर हल्लेखोरानं पलायन केले तर घटनेत प्रांजल गंभीर जखमी झाली आहे। त्यामुळे तिला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। तर प्रांजल काळेचा 6 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले। आज सकाळी 8:30 ते 9:15च्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे? तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत।